नमस्कार मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सेबीचे नवीन रूल जे की 20 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहेत आणि त्यामुळे मार्केटमध्ये काय इम्पॅक्ट घडतोय, हे पण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला तर गोष्ट आहे जी वीकली एक्सपायरी आहे. मेन जी गोष्ट आहे वीकली एक्सपायरी आहे निफ्टी, बँक निफ्टीची. ती बंद होणार आहे. सगळ्या ज्या एक्सपायरी आहेत, वीकली एक्सपायरी बंद होणार आहेत. फक्त मंथली एक्सपायरी सुरू राहील. जी की आपण म्हणत होतो कारण की ऑप्शन जे आहे ते हेजिंगसाठी वापरलं जायचं पहिले. पण मागच्या 3-4 वर्षापासून त्याच्यावर एक असा ट्रेंड आला की रातोरात तुम्हाला श्रीमंत बनायचं आहे. तर असे काहीतरी इन्फ्लुएन्सर तुम्हाला सांगतात की ऑप्शन ट्रेडिंग ही खूप चांगली आहे. त्यामध्ये तुम्ही कमवू शकतात. कमवू शकतात, गॅरंटेड कमवू शकतात. पण त्याच्यामध्ये खूप कंडिशन आहेत, जिथे तुम्हाला फुलफिल करावं लागेल. तुम्हाला एक स्ट्राँग सेटअप असला पाहिजे तुमच्याकडे. तेव्हाच तुम्ही या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसे कमवू शकतात. तर हे जे आहे, हे सेबीला पहिलेच कळालं होतं, की यामध्ये रिटेल ट्रेडर लॉस करतायत. त्यामुळे त्यांनी सगळ्या जे ब्रोकर होते, त्यांना नोटिफिकेशन पाठवलं होतं, की तुम्ही लोकांना सांगा, की 90% ट्रेडर जे आहे ते लॉस करतायत याच्यामध्ये, तर तुम्ही हे नका करू. पण जो डेटा आला सेबीकडे, त्याच्यानी पूर्ण स्ट्रक्चरच चेंज झालं. कारण की सगळे जे एवढं सगळं सांगून पण लोकं त्यामध्ये करत होते. त्यामुळे सेबीला जे आहे, एक स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी लागली आणि वीकली एक्सपायरी जी आहे ती बंद करावी लागली. 20 नोव्हेंबर 2024 नंतर आपल्याला वीकली एक्सपायरी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये बघायला भेटणार नाही. तर यामुळे मार्केटमध्ये काय इम्पॅक्ट पडू शकतो? मार्केटमध्ये जे आहे एफ-आय-एस सध्या सेल झोनमध्ये आहेत. मागच्या दीड महिन्यामध्ये त्यांनी अल्मोस्ट 1.5 50 लाख करोड जे आहेत ते सेल केलेले आहे इंडियन मार्केटमध्ये आणि जे डी-आयज आहेत आपले, त्यांनी अल्मोस्ट 1 लाख 20 करोडच्या आसपास जे आहे ती बायिंग केलेली आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो की एफ-आय-एस जे आहे इंडियन मार्केटमध्ये जात आहेत. यामध्ये 2-3 कारण आहेत. कारण की चायनाचं जे मार्केट आहे, ते थोडंसं बेटर प्राईस आहे इंडियन मार्केटपेक्षा. प्लस यूएस मार्केट पण आता रॅली करत आहे कारण की तिथे ट्रम्प जे आहे ते निवडून आलेत. त्यामुळे तिथे पण जे आहे ते मार्केट लाईफटाईम हायवर आहे. पण इंडियन मार्केट जे आहे, लाईफटाईम लोवर आहे. तर ही हे जे पैसे आहेत, ते इंडियन मार्केटमध्ये काढून ते यूएस मार्केट आणि चायनीज मार्केट यामध्ये प्लॉट करत आहेत. असं इतक्या दिवसापासून आपल्याला समजतंय. तर यामध्ये आपण काय बघितलं गेलं पाहिजे आता आणि काय केलं पाहिजे? आपण जे आहे ते मार्केटमधनं आता थोडंसं दूर राहिलं पाहिजे. एक 1-1.5 महिने कारण की आता इलेक्शन पण येईल. महाराष्ट्र इलेक्शन आहे 20 तारखेला आणि 23 तारखेला जो आहे तो त्याचा रिझल्ट येईल. यामध्ये मार्केट जे आहे तो खूपच जास्त व्होलटाईल असू शकतो. तुम्ही कोणत्याही साइडची पोझिशन जर घेतली, सपोज बायिंगची पोझिशन घेतली आणि मार्केट वर गेलं तर तुम्हाला प्रॉफिट अनप्रेडिक्टेबल मार्केट सध्या सुरू आहे. डेटा काहीच काम करत नाहीये. सपोर्ट मॅटर करत नाहीये. मार्केट त्याच्या सेंटिमेंटमध्ये चालतंय. त्यामुळे जे आहे ते आपण मार्केटपासून थोडंसं दूर राहूयात. पोझिशन जी आहे ती आपण कमी ठेवूयात. त्यामुळे जे काही होईल आपला लॉस जो आहे तो कमीत कमी होईल आणि प्रॉफिट पण कमी झाला तरी चालतो. पण आपण जे कमवलेले पैसे आहेत, ते आपण सेव्ह केले पाहिजे. तर हे जे आहेत काही कारणं आहेत मार्केट खाली येण्याचे. आणि सेबीचे नवीन रूल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू.